नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 च्या पदक तालिकेत अव्वल स्थानावर कोण राहिले? तर याचे एक उत्तर असणार आहे महाराष्ट्र। 6व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 चे आयोजन तमिळनाडूमध्ये 19 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले। तर 2024 मधील कितवी आवृत्ती होती? तर 6वी आवृत्ती होती। आयोजन कोठे करण्यात आले? तमिळनाडूमध्ये। कालावधी काय होता? 19 ते 31 जानेवारी 2024। शुभंकर होता वीरा मंगाई वेलुनचार। तर या खेळांमध्ये प्रथम स्क्वॅशचा समावेश करण्यात आला। तसेच सिलंबम हे स्वदेशी मार्शल आर्ट म्हणून दाखवण्यात आले। या स्पर्धेत 5600 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते। वृत्ती अग्रवाल ही तेलंगणाची खेळाडू जिने जलतरणमध्ये वैयक्तिक 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत। या खेळांमध्ये महाराष्ट्र चौथ्यांदा अव्वल स्थानावर राहिलेला आहे। कितव्यांदा? तर चौथ्यांदा अव्वल स्थानावर राहिलेला आहे। महाराष्ट्राने 57 सुवर्ण, 48 रौप्य आणि 53 कांस्य अशी एकूण 158 पदके जिंकली। यजमान तमिळनाडूने पदतालिकेत 38 सुवर्ण, 20 रौप्य आणि 39 कांस्यासह एकूण 97 पदकांसह दुसरे स्थान पटकावले। तर हरियाणा राज्याने 35 सुवर्ण, 22 रौप्य आणि 46 कांस्य पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिले आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री झालेले आहेत। जानेवारी 2024 मध्ये हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत। त्यांची महाआघाडीच्या विधिमंडळाच्या पक्षाच्या नेतेपदी निवड झालेली आहे। तर महाआघाडीमध्ये कोणते पक्ष आहेत? तर जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी। चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत। ते 2005 पासून सरायकेला मतदारसंघाचे आमदार आहेत। तर त्यांना झारखंड वाघ म्हणून ओळखले जाते, म्हणजे झारखंडचा टायगर असे म्हटले जाते त्यांना। नेक्स्ट आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये त्यांच्या कार्यकाळातील कितवा अर्थसंकल्प सादर केला? तर याचे एक उत्तर आहे 6वा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या कार्यकाळातील 6वा अर्थसंकल्प सादर केला। तर यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 58 मिनिटांचे भाषण केले। सलग 6व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत। तर यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवला आहे। गेल्या वर्षीप्रमाणे हा अर्थसंकल्प ही पेपरलेस अर्थसंकल्प आहे। एप्रिल मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे। नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन THDC इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यात केले? तर याचे एक उत्तर आहे उत्तराखंड। 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन THDC इंडिया लिमिटेड द्वारे उत्तराखंड राज्यात करण्यात आले आहे। तर हा प्रकल्प ऋषिकेश येथील कार्यालय संकुलात विकसित करण्यात आला आहे। हा प्रकल्प 1 मेगावॅटच्या छतावरील सौर प्रकल्पातून दररोज 25 किलो ग्रीन हायड्रोजन तयार करेल। उत्पादन ग्रीन हायड्रोजन 2 साठवण टाक्यांमध्ये साठवले जाईल। तर 70 के प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्युएल सेलद्वारे THDC ऑफिस कॉम्प्लेक्सच्या रोषणाईसाठी रात्रीच्या वेळी त्याचा वापर केला जाईल। हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रोलायझर अँड फ्युएल सेल आधारित पायलट प्रकल्प आहे। THDC चा अर्थ काय किंवा लॉंग फॉर्म काय? तर टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड। ही ऊर्जा क्षेत्राची PSU आहे, सार्वजनिक आहे। हे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्या मालकीचे आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिला बीच साइड स्टार्टअप फेस्ट कुठे आयोजित केला जाईल? तर याचे एक उत्तर आहे मंगळूर, कर्नाटक। भारतातील पहिला बीच साइड स्टार्टअप फेस्ट म्हणजेच इमर्स 2024 मंगळूर, कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे आयोजित केला जाईल। हा 16 ते 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे। इमर्स 2024 मध्ये 100 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, 50 गुंतवणूकदार आणि जवळपास 1000 सहभागींचा समावेश असू शकतो। नवजात उपक्रमांचे पालन पोषण आणि प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करून हा कार्यक्रम मंगळुरूमधील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टमसाठी उत्प्रेरक होण्यास मदत करेल। तपस्या बीच फेस्टिवलच्या अंतर्गत मंगलोर बीच साइड स्टार्टअप फेस्ट सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेचे केंद्र बनेल। या फेस्टचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच RBIने कोणत्या बँकेतील व्यवहारांवर बंदी घातली आहे? तर याचे एक उत्तर आहे पेटीएम पेमेंट्स बँक। भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी 2024 रोजी पेटीएम पेमेंट बँकेतील व्यवहारांवर बंदी घातली आहे। तर बँकेवर नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे।
सर्वसमावेशक प्रणाली लेखापरीक्षण अहवाल आणि त्यानंतर बाह्य लेखापरीक्षकांनी केलेल्या अनुपालन प्रमाणीकरण अहवालानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले आहे। आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारी 2024 नंतर सर्व ठेवी आणि क्रेडिट व्यवहार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत। आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये प्रीपेड उपकरणे, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादींमध्ये ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉपअप थांबवण्याचे निर्देश दिले आहेत। वापरकर्ते तरीही निर्बंधाशिवाय पेटीएम ॲप आणि यूपीआय सेवा वापरू शकतात। म्हणजेच पेटीएम ॲप आणि यूपीआय सेवा त्या चालू आहेत, ते वापरू शकतात ग्राहक। 1 मार्च 2024 पासून पेटीएम पेमेंट्स बँक खाते किंवा वॉलेटमध्ये कोणतेही क्रेडिट किंवा टॉपअप करण्याची परवानगी दिली जाणार नाही। नेक्स्ट आहे ट्रान्स फॅट काढून टाकण्याच्या प्रयत्नांसाठी WHOने किती देशांना पुरस्कृत केले आहे? तर याचे उत्तर आहे 5। जानेवारी 2024 मध्ये WHOने पहिल्यांदाच डेन्मार्क, लिथुआनिया, पोलंड, सौदी अरेबिया आणि थायलंड यांना ट्रान्स फॅटी ॲसिडचे उच्चाटन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन पुरस्कार दिला आहे। ट्रान्स फॅटी ॲसिड्स किंवा ट्रान्स फॅट्स चरबीचे सर्वात हानिकारक प्रकार आहेत। त्याचे मानवी शरीरावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतात। हे मानवी रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करताना वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते। नेक्स्ट आहे भारत आणि ओमान यांच्या 12व्या संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे एक उत्तर आहे मस्कत। 31 जानेवारी 2024 रोजी मस्कत येथे भारत आणि ओमान यांच्यात 12वी संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक झाली। संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद बिन नसीर बिन अली अल झाबी यांच्या समवेत बैठकीचे सहअध्यक्षपद केले। बैठकीदरम्यान प्रशिक्षण, संयुक्त सराव, माहितीची देवाणघेवाण, समुद्र विज्ञान आणि जहाज बांधणी या क्षेत्रात सहकार्याच्या अनेक नवीन क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होईल। भारत आणि ओमानमधील राजनैतिक संबंध 1955 मध्ये प्रस्थापित झाले आणि नोव्हेंबर 2008 मध्ये धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणी सुधारित करण्यात आली। नेक्स्ट आहे न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर याचे उत्तर आहे झारखंड। झारखंड उच्च न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्या चंद्रशेखर हे 20 फेब्रुवारी 2023 पासून झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 खंड 1 द्वारे केली जाते। सध्या भारतात 25 उच्च न्यायालये आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणी सहकारी संस्थांचे निबंधक आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँकांसाठी संगणकीकरण योजना सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे अमित शहा। 30 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांचे निबंधक आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँकांसाठी संगणकीकरण योजना सुरू केली आहे। या योजनेचे उद्दिष्ट पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील सहकारची समृद्धी या संकल्पनेची पूर्तता करून सहकारी व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे हे आहे। या दोन्ही योजनांवर अंदाजे 225 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 120 कोटी रुपये एआरडीबी आणि 95 कोटी रुपये आरसीएस वर खर्च केले जातील। या उपक्रमामुळे मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल। एआरडीबीच्या संगणकीकरण प्रकल्पाचे उद्दिष्ट 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या एआरडीबीच्या 1851 युनिट्सचे संगणकीकरण करणे आणि त्यांना कॉमन नॅशनल सॉफ्टवेअरद्वारे नाबार्डशी जोडणे हे आहे। नेक्स्ट आहे नुकतेच चर्चेत आलेले ज्ञानवापी कोठे आहे जिथे जिल्हा न्यायालयाने तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे? तर याचे उत्तर आहे वाराणसी। 31 जानेवारी 2024 रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यासजी तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली आहे। हे 1993 पासून बंद होते। तळघराचे पारंपरिक पुजारी असलेल्या व्यास कुटुंबाने पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती। 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर व्यासजी तळघरातील नियमित पूजा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अजय कृष्ण विघ्नेश यांनी 31 जानेवारी 2024 रोजी आपला निकाल दिला आहे। कोर्टाने आपल्या आदेशात पुजाऱ्याचे नाव ठरवण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ मंदिर विश्वस्त मंडळाकडे दिली आहे। नेक्स्ट आहे नुकतेच यूएस इंटरकॉन्टिनेंटल 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मनदीप जांगर यांनी हे पद जिंकलेले आहे। भारतीय बॉक्सर मनदीप जांगरने यूएस मधील वॉशिंग्टनच्या टोपनी सिटीमध्ये झालेल्या नॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या इंटरकॉन्टिनेंटल सुपर फेदरवेट चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे। त्याने अमेरिकेच्या गेरार्डो एस्किवेल विरुद्ध हा सामना जिंकला। त्याने 75 किलो वजनी गटात हा विजय मिळवला आहे। त्याने 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक मिळवले होते।
नेक्स्ट आहे एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले आहे? तर संजीव जोशी यांनी लिहिलेले आहे. जानेवारी 2024 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी सीईओ संजीव जोशी लिखित एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे प्रकाशन केले. तर कोण आहेत लेखक याचे? तर ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी सीईओ संजीव जोशी. संजीव जोशी यांनी गेल्या अनेक वर्षात लिहिलेल्या 75 कवितांचा हा संग्रह आहे. नेक्स्ट आहे नुकतीच सनातन शिरोमणी ही पदवी कोणाला प्रदान करण्यात आली? तर याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी. जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील प्रभू राम म्हणजेच राम लल्ला यांच्या अभिषेक सोहळ्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिक सत्कार केला आणि त्यांना सनातन शिरोमणी ही पदवी दिली आहे. 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्व सनातनींचे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न साकार झाले आहे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही पदवी देण्यात आली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गोल्डन टायगर दिसला आहे? तर याचे उत्तर आहे काझीरंगा नॅशनल पार्क. जानेवारी 2024 मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये दिसलेल्या सोनेरी वाघाचे छायाचित्र त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर शेअर केले आहे. जगभरात सोनेरी वाघांची संख्या 30 एवढी आहे, तर भारतामध्ये त्यातील 4 ते 5 गोल्डन टायगर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 फेब्रुवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.